आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया ती आम्ही सुरू केलेली आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सांगताना आनंद वाटतो। 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। बुधवार आहे 6 ऑगस्ट। बहिणी सर्व खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। या 10 बँकेमध्ये आज रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून 3,000 रुपये जमा करण्यात आले। बँक खातं तुम्ही चेक करायचं आहे। सरकारच्या माध्यमातून ही पहा, या ठिकाणी यादी जाहीर करण्यात आल्या। पोस्टात व स्टेट बँकेत सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत। या ठिकाणी पाहू शकता आज बुधवार आहे। सरसकट सर्वांना आज लाभ मिळणार आहे। आता नियम कोणताही नाही आहे। सरसकट 3,000 रुपये दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आज बुधवारी तुमच्या बँकेच्या खात्यात येणार आहेत। बहिणींची रक्षाबंधन आज 100% गोड होणार आहे। या ठिकाणी पेपरची बातमी काय आल्या बघा। बुधवार 6 ऑगस्ट 15 जिल्ह्यामध्ये रक्षाबंधनाचे जुलै व ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये वाटप करण्यात आलेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकनाथ शिंदे साहेब सर्व त्या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री पण उभारलेत। त्यामुळे पेपरची बातमी देखील पाहू शकता। त्यानंतर इथे पाहू शकता आज बुधवार बहिणींची रक्षाबंधन गोड होणार आहे। हा चेक तुम्ही पाहू शकता। यावर स्पष्टपणे या ठिकाणी लिहिलेलं सुद्धा आहे की रक्षाबंधन गिफ्ट 3,000 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती। हे तुम्ही पाहू शकता। अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आता बघू शकता। महिला व बाल विकास मंत्री आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आल्या। नागपुरात आज लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम ठेवलाय बघा। बुधवार 6 ऑगस्ट आहे आज आणि त्यामुळे नागपुरात आज निधी वाटपाचा कार्यक्रम ठेवलाय। आता बघा या ठिकाणी पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना आता योजनेचे आज पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। या ठिकाणी पाहू शकता बुधवार आहे 6 ऑगस्ट आहे त्यामुळे 35 लाख बहिणींच्या खात्यावरती कोणकोणत्या महिलांना पैसे येणार आहेत आपण या ठिकाणी लगेचच आता आपण पाहून घेऊया। लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। आज बुधवार 5 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम ठेवलाय। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे पोहोचलेले आहेत। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी त्यांनी डीबीटीचं बटन सुद्धा दाबले आहे। त्यांनी डीबीटीचं बटन दाबल्या महिलांच्या खात्यावरती आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आज पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील या 15 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज 3,000 रुपये जमा झाल्याचा सरकारच्या माध्यमातून मोबाईलवरती तुम्हाला मेसेज येणार आहे। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आता दाबण्यात आलेलं आहे। लाडक्या बहिणीचे रक्षाबंधनाचे आज तुम्हाला पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती त्या ठिकाणी 3,000 रुपये येणार आहेत। आज बुधवार आहे 6 ऑगस्ट आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला थोड्याच वेळामध्ये येणार आहे। अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपल्या। जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे 3,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी त्या ठिकाणी आता सोडले आहेत। महिलांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झाली आहे। आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठी घोषणा केल्या, तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, पाहिलेलं सुद्धा आहे। आता या 15 जिल्ह्यात ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी आता या ठिकाणी पुढील त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये महिलांच्या खात्यावरती पैसे जमा त्या ठिकाणी आता होणार आहेत। काही महिलांना पैसे जमा देखील व्हायला सुरुवात झाल्या। सरकारने सांगितलं आहे की कोणत्याही लाडक्या बहिणींना अजिबात अपात्र ठेवू नका, कारण आता रक्षाबंधन आहे। सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज बुधवारी कसल्याही परिस्थितीत पैसे पाठवा असं सर्व अधिकाऱ्यांना आता तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिली आहे। त्यामुळे राज्यातील या 15 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या बहिणी राहतात त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सरसकट 3,000 रुपये तुम्हाला आज जमा झाल्याचा मोबाईलवरती मेसेज येणार आहे। जर तुमची सरकारी बँक असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी तुमच्या खात्यावरती पैसे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोडले जाणार आहेत। आज बुधवार रात्री 12 वाजेपर्यंत
केव्हाही तुमच्या खात्यावरती पैसे येऊ शकतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे की लवकरात लवकर तुम्ही बँकेचं खातं चेक करून घ्यायचं आहे। ज्या महिलांचं बँक खातं सरकारने निवडलेल्या या 14 बँकेत आहे त्यांना सर्वात पहिल्यांदा पैसे त्या ठिकाणी तुम्हाला खात्यावरती आल्याचं पाहायला मिळणार आहे। 15 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज पैसे सोडण्यात येणार आहेत। आज बुधवार आहे 6 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला इथून पुढे केव्हाही तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी 3000 रुपये आल्याचा मोबाईलवरती मेसेज तुम्हाला आल्याचा पाहायला मिळणार आहे। नागपूरमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम सध्याला पार पडतो आहे। आत्ताच 5 मिनिटापूर्वी डीबीटीचं बटन तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दाबले। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा पण विश्वास असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी आतापर्यंत तुम्हाला 12 महिन्याचे प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी 1500 रुपये पाठवलेले आहेत आणि आज सुद्धा तुम्हाला 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून त्यांनी पाठवलेले आहे। त्यांनी तिकडे डीबीटीचं बटन दाबल्या अनेक महिलांच्या खात्यावरती पटापट मेसेज त्या ठिकाणी 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज देखील महिलांच्या खात्यावरती आता जमा झाल्याच्या मोबाईलवरती आल्याचं पाहायला मिळत आहे। आता बघा लाडक्या बहिणो, तुम्हाला अगदी पुढील 1 तासाच्या आतमध्ये अर्धा तासामध्ये अगदी इथून पुढे 5 ते 10 मिनिटांमध्ये सुद्धा या 15 जिल्ह्यामध्ये तुमच्या खात्यावरती 3000 रुपये आल्याचा मेसेज या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुम्हाला येणार आहे। त्यामुळे कोणत्या 15 जिल्ह्यात हे पैसे येणार आहेत तुम्ही लगेच या ठिकाणी आता बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज बुधवार आहे 6 ऑगस्ट आहे। पेपरची बातमी देखील तुम्ही आत्ताच पाहिली आहे। जवळजवळ 35 लाख लाडक्या बहिणींच्या या 15 जिल्ह्यामध्ये त्यांच्या खात्यावरती आज रक्षाबंधनाचे 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आल्याचा तुम्हाला मेसेज पाहायला मिळणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात आले आहेत याची एक नवीन यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। तीच यादी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा बातम्या पसरत होत्या, परंतु त्या बातम्यांना अखेर ब्रेक लागलाय। आज बुधवार आहे, त्यामुळे आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला सरकारने सांगितलेल्या या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला इथून पुढे कधी पण तुमच्या खात्यावरती एकदम 3000 रुपये आल्याचा मेसेज येणार आहे। मग कोणत्या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे सुद्धा तुम्हाला पुढे आम्ही यादी सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे आजच पैसे पाहिजे असतील तर या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नक्की बघायचं आहे। अखेर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आल्या, प्रतीक्षा पूर्ण संपलेली आहे। गेल्या 2 महिन्यापासून वाट बघत असलेल्या महिलांना आज मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची खुशखबर आहे। रक्षाबंधनाचे 3000 रुपये तुमच्या बँकेत जमा व्हायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। सकाळपासून पोस्टात खाते असणाऱ्या बहिणी तसेच स्टेट बँकेत खाते असणाऱ्या बहिणी या ठिकाणी आता गर्दी करू लागलेत। पटपट पैसे बँकेतून या ठिकाणी काढत असलेल्या बहिणी देखील पाहायला मिळत आहेत। आता पोस्टात जर सध्याला बघायला गेलं तर गर्दीच गर्दी पाहायला लाडक्या बहिणींना मिळत आहे, कारण या 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेत। कारण लाडक्या बहिणी पटपट पैसे काढायला गर्दी करू लागले आहेत, कारण त्यांना पैसे घेऊन त्यांना साडी घ्यायची आहे, कोणाला बाजार करायचा आहे। अशा प्रकारे 3000 रुपये त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे त्या ठिकाणी 3000 रुपये रक्षाबंधनाचे सोडण्यात आलेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण हे पेपरची बातमी आहे, खरी बातमी आहे। त्यामुळे आज पैसे सोडलेत, त्यामुळे 15 जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। तुमचं महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा, कारण आज बुधवार आहे 6 ऑगस्ट आहे आणि आज पैसे सोडण्यासाठी मुहूर्त लागलाय। आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती खरोखर 3000 रुपये या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली। पटकन बँकेतून पैसे काढून घरी घेऊन यायचं आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे आता तुम्हाला सांगितलं आहे। त्यामुळे तुमचा पण एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास असेल आणि तुम्हाला जसं आतापर्यंत त्यांनी महिन्याला 1500 रुपये पाठवलेत तसं त्यांनी आज पण या 15 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये पाठवलेले आहेत। आता बघा लाडक्या बहिणो, आज जर तुम्हाला 2 महिन्याचे 3000 रुपये या ठिकाणी जर तुम्हाला पाहिजे असतील तर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे। नेमकं तुम्हाला आता या ठिकाणी अपात्र आणि पात्र याद्या 2 या ठिकाणी लावण्यात आले आहेत। नेमकं कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे येऊ लागलेत तुम्ही लगेच आता 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे।
तुमच्या लाडक्या भावांनी, 2 लाडके भाऊ आहेत तुमचे, ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि आता तुम्हाला माहीत आहे देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस, या दोघांवर पण तुमचा विश्वास असेल तर तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे. आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये सोडल्याचं आता या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले. तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं सुद्धा आहे. पोस्ट ऑफिसमध्ये जर खातं असेल तर पोस्टामध्ये महिलांची गर्दी झाल्याचं या ठिकाणी सध्याला पाहायला मिळतंय. कारण आता महिला पैसे काढून घरी घेऊन येत आहेत. स्टेट बँकेत तुमचं जर महिलांचं खातं असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. तुमचं पण त्या ठिकाणी आता पैसे जमा झाले आहेत. परंतु कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत हे सुद्धा तुम्हाला पुढे लगेच आता सांगणार आहे. कारण आज बुधवार आहे, 6 ऑगस्ट आहे आणि बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा होऊ लागलेत. जर अजून पण तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का? सर्वांनी आता या ठिकाणी लाडक्या बहिणींनो लक्ष देऊन बघायचं आहे. कारण 15 जिल्हे आता या ठिकाणी आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी बातमी आहे. कारण आता एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्या खात्यावरती पैसे सोडलेत. ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब पैसे सोडतात त्यावेळी 100% तुमच्या खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून हे लाडक्या बहिणीचे पैसे येत असतात. सकाळी बघा, आता सकाळीच हे डीबीटीचं बटन दाबलंय. कारण लाडक्या बहिणींचे 3 भाऊ आहेत, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार आणि त्या ठिकाणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी आता हे पैसे वाटण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आज तुम्हाला इथून पुढे तुमच्या बँकेच्या खात्यावरती कधी पण पैसे जमा झाल्याचा या ठिकाणी आता मेसेज येऊ शकतो. रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण तुमच्या खात्यावरती एकदम तुमच्या मोबाईलवरती झटकन तुम्हाला त्या ठिकाणी 3,000 रुपये आल्याचा मेसेज येणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा पण विश्वास असेल तर लक्षपूर्वक बघा. कारण हे 3,000 रुपये तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी सोडले आहेत. आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा बातम्या ऐकून तुम्ही कंटाळला नक्कीच असणार. परंतु ही बातमी 100% खरी आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी डीबीटीचं बटन आत्ताच दाबलंय आणि बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी आत्ताच 5 मिनिटापूर्वी पैसे त्या ठिकाणी या 15 जिल्ह्यात आता जमा झालेले आहेत. आता बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये पटापट पडण्यास सुरुवात झाल्या. मी व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा पाहिले की मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलंय की आज 3,000 रुपये बहिणींच्या खात्यावरती आम्ही सोडलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्टपणे सांगितलंय की कोणत्याही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचा हप्ता त्या ठिकाणी राहिला नाही पाहिजे. सरसकट बहिणींना आता आज या 15 जिल्ह्यामध्ये बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी आता त्या ठिकाणी 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्याचे आदेश दिलेत. त्या 15 जिल्ह्यांची नावे सुद्धा पटपट तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आम्ही सांगणार आहे. सर्वात जास्त बहिणी या 15 जिल्ह्यामध्येच राहतात. त्यांना आज या 3,000 रुपयांचा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आल्याचा मेसेज येणार आहे. अखेर सकाळपासून भरपूर अशा लाडक्या महिलांच्या खात्यावरती आता पैसे जमा झालेत. आता पोस्ट ऑफिसमध्ये रांगा त्या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतंय. पोस्टामध्ये पैसे जमा झालेत. महिला पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. तसेच ज्या महिलांचं खातं स्टेट बँकेत आहे त्यांच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा झालेत. महिलांना या 15 जिल्ह्यामध्ये मोबाईलवरती मेसेज आलाय. बहिणी तशा प्रकारे आम्हाला दाखवू लागलेत. आज बुधवार आहे, दिनांक 6 ऑगस्ट आहे. खरोखर पैसे या ठिकाणी येऊ लागलेत. बँकांनी पैसे काढून घेण्यास सुरुवात केली होती. कारण मागचा जो तुमचा जून महिन्याचा हप्ता होता तर तो महिलांनी 1,500 रुपये बँकेत जमा झाल्या सर्व पैसे काढून घरी घेऊन गेले होते. परंतु बँकांचा एक त्या ठिकाणी नियम आहे, तो म्हणजे बँकेत खाते काढले म्हणल्यावर आमच्या बँकेमध्ये काहीतरी शिल्लक रक्कम ठेवा. परंतु महिला काय करतात, सर्वच्या सर्व 1,500 रुपये महिन्याला काढून घरी घेऊन जातात. परंतु आत्ताच 2 मिनिटापूर्वी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की कोणत्याही बँकांनी अजिबात त्या ठिकाणी पैसे कट करून घेऊ नये. कारण आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही रक्षाबंधनाचे 3,000 रुपये ओवाळणी म्हणून त्या ठिकाणी सोडले आहेत. त्यामुळे अजिबात पैसे काढून घेऊ नका. कारण आम्ही ओवाळणी म्हणून बहिणींच्या खात्यावरती पैसे सोडले आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींचे पैसे काढू नका असं बँकांना आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिले. त्यामुळे लाडक्या बहिणींना एक दिलासा मिळाला आहे. आता या ठिकाणी पैसे बँकेतून तुमचे अजिबात कट करून कोणतीच बँक घेणार नाही.
पटकन तुम्ही बँकेत जायचं आहे आणि 3,000 रुपये काढून घरी घेऊन यायचं आहे। आता या 15 जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुमच्या खात्यावरती आता खुश करण्यासाठी तुम्हाला 2 महिन्याचे एकत्र तुम्हाला 3,000 रुपये या ठिकाणी रक्षाबंधनाचे गिफ्ट म्हणून पाठवण्यात आलेत। आता या 15 जिल्ह्यामध्ये पटपट महिलांच्या खात्यावरती मोबाईलवरती मेसेज आलेला पाहायला मिळतोय। कारण तुम्ही जर या 15 जिल्ह्यातील महिला असाल तर तुम्हाला सुद्धा पुढील 5 ते 10 मिनिटापूर्वी आता तुम्हाला मेसेज आला असेल। तुम्ही या ठिकाणी तुमच्या बँकेचं खातं आता या ठिकाणी लाडक्या बहिणींनो चेक करायचं आहे। आता बघा या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत। बघा तो जिल्हा म्हणजे यवतमाळ, वर्धा, जालना, बीड, बुलढाणा, उस्मानाबाद, परभणी, लातूर, त्या ठिकाणी अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, नांदेड, त्या ठिकाणी वाशिम, त्या ठिकाणी पालघर, ठाणे या जिल्ह्यामध्ये लवकरच लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 3,000 रुपये आल्याचा मेसेज येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही बिनधास्त राहायचं आहे, कधी पण तुमच्या खात्यावरती पैसे आल्याचा मेसेज येऊ शकतो। धन्यवाद लाडक्या बहिणींनो, आमच्या त्या ठिकाणी सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा।